श्री गुरुदेव दत्त. गाणगापूरमध्ये एक ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. ते अतिशय गरीब होते. त्यांच्या अंगणात एक जुने औदुंबराचे झाड होते, पण ते पूर्णपणे वाळून गेलेले होते. त्या झाडाला ना पाने येत होती ना फळे. लोक त्या ब्राह्मणाला म्हणायचे, हे मेलेले झाड कापून टाक, याचा काय उपयोग? पण त्या ब्राह्मणाची श्रद्धा होती की हे दत्तप्रभूंचे स्थान आहे. एके दिवशी नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाच्या घरी आले. ब्राह्मणाने अत्यंत आनंदाने आणि भक्तीने महाराजांचे स्वागत केले. महाराजांनी त्या वाळलेल्या झाडाकडे पाहिले आणि विचारले, हे झाड वाळलेले का आहे? ब्राह्मण म्हणाला, महाराज, याला अनेक वर्षांपासून पालवी फुटली नाही, पण मी रोज याला पाणी घालतो. महाराज हसले आणि म्हणाले, ज्याप्रमाणे भक्ती असेल तसे फळ मिळते. तू या वाळलेल्या लाकडाला पाणी घालत नाहीस, तर तू ईश्वराची सेवा करत आहेस. महाराजांनी आपल्या कमंडलूतील थोडे पाणी त्या वाळलेल्या झाडावर शिंपडले आणि आश्चर्य म्हणजे काहीच वेळात त्या वाळलेल्या मृत झाडाला हिरवीगार पालवी फुटू लागली. काही दिवसातच ते झाड फळांनी बहरले. हे पाहून संपूर्ण गाणगापूर थक्क झाले. महाराज त्या ब्राह्मणाला म्हणाले, हे झाड जसे पुन्हा जिवंत झाले, तसेच तुझे नशीबही उजळले आहे. तुझ्या निस्वार्थ भक्तीमुळे तुझे दारिद्र्य संपले आहे. ईश्वराची सेवा करताना फळाची अपेक्षा करू नका. जेव्हा तुमची भक्ती अढळ असते, तेव्हा वाळलेल्या आयुष्यातही आनंदाची पालवी फुटते. जय जय गुरुदेव दत्त.